ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಅನ್ಯಾಯ ನಡೆಯುತ್ತದೆಯೋ ಆವಾಗ ಆ ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ಧ್ವನಿ ಎತ್ತಬೇಕಾಗಿರೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಹಕ್ಕು. ನಾವು ಈ ಮಾತನ್ನ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಈ ಸ್ಟೋರಿ ನೋಡಿ. ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇಲಾಖೆಗೆ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಅನುಕೂಲಕರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ನೇಮಿಸಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವರು ಲಂಚದ ಆಮಿಷಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟರೆ ಅದರ ಪರಿಣಾಮ ಕೆಲವು ಸಾರಿ ನುಂಗಲಾರದ ತುಪ್ಪಾಗುತ್ತೆ. ಸಂಕ ಗ್ರಾಮದ ತಲಾಟಿಯಾದ ಪಂಕಜ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಅವರು ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾದ ಶ್ರೀ ಸಂತೋಷ್ ಕುಂಬಾರ್ ಮತ್ತು ಅವರ ಸಹಪಾಠಿಗಳು ಸೇರಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಇವರನ್ನ ಕೆಲಸದಿಂದ ವಜಾಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತ ತಕರಾರು ಅರ್ಜಿಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಇವರು ತಲಾಟಿ ಮೇಲೆ ಮಾಡಿರುವ ಆರೋಪವನ್ನ ನೋಡೋದಾದ್ರೆ ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಜೊತೆ ಉದ್ದಟತನ, ಪ್ರತಿಯೊಂದು ದಸ್ತ್ ನೋಂದ್ ಆಗಲೇಬೇಕಂದ್ರೆ 3 ರಿಂದ 4 ಸಾವಿರ ಲಂಚ ಕೊಡಲೇಬೇಕು ಅಂತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಇದು ತುಂಬಾ ಅನ್ಯಾಯವಾಗುತ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವರು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ತಕರಾರು ಅರ್ಜಿಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. आज आम्ही संघचे तलाठी पंकज कांबळे यांच्या कामकाजाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय संख या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्या विरोधातील तक्रार सर्व आम्ही लेखी स्वरूपात आदरणीय अप्पर तहसीलदार मॅडम यांना दिलेले आहे. भरपूर दिवसापासून संघचे तलाठी पंकज कांबळे याचा मनमानी कारभार संख गावामध्ये चालू आहे. तो आलेल्या शेतकऱ्यांना, माझे गावातील महिला बंधू भगिनींना तो आदराने वागत नाही, त्यांना अरेतुरेचे भाषा वापरतो आणि शिवीगाळ करतो आणि प्रत्येक दस्ताला तो 3000 रुपये पैसे मागणी करतो आणि उगूचच ते दस्त नोंदवता तसंच पेंडिंग ठेवतो. पैसे देण्यासाठी पैसे देऊपर्यंत पेंडिंग ठेवतो, पैसे आल्यानंतर नोंद करतो. हे त्याचा पद्धत आहे. तसेच ई करार असू दे, बोजे चढवायचं असू दे, बोजे कमी करायचं असू दे, प्रत्येक गोष्टीला तो पैसे दिल्याशिवाय काम करत नाही आणि वेळेवर ऑफिसला उपस्थित राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा कोणताही शेतकऱ्यांच्या सोबत, महिला माता भगिनींच्या सोबत चांगलं वागणूक नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे संख गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून. त्यासाठी संघचे आम्ही सर्व नागरिक त्याच्या विरोधात आज रोजी तक्रार अप्पर तहसीलदार मॅडमांना दिलेले आहे. तात्काळ त्याचे बदली व्हायला पाहिजे, नाहीतर चौकशी करून त्याचा निलंबित व्हायला पाहिजे. जर बदली नाही केल्यास पुढच्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे. हे इशारा मी संबंधित तलाट्याला देतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर ताबडतोब निर्णय देऊन त्याला चौकशी करून निलंबित करावे असे मी विनंती करतो.